बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रोहित पवार देखील प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आहेत। दादा, खरं तर आज घोंगडी बैठकीचा दुसरा दिवस आहे, कसा प्रतिसाद? जबरदस्त प्रतिसाद आहे, पण हा जो प्रतिसाद आहे तो राजकीय दृष्टिकोनातून नसून बारामतीकर अतिशय या निवडणुकीमध्ये भावनिक झालेला आहे। मी इथं प्रचार करत असताना महायुतीचा प्रचार न करता दादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम जसं बारामतीकरांचं आहे तसं मी सुद्धा बारामतीकरच आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा इथं जेव्हा प्रचार करतोय, लोकांशी चर्चा करतोय, लोकांनी ठरवलेलं आहे की सुनित्रा काकींना निवडून देत असताना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं। आतापर्यंत या देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्जिननी निवडून येणारा जो आमदार आहे तो आपल्या राज्यातला नसून बाहेरचा आहे, तो 2,14,000चा आहे। लोकच आम्हाला बोलून दाखवत आहे की ते जे रेकॉर्ड आहे ते अजितदादांच्या प्रेमापोटी आणि आदरापोटी आम्ही या पोटनिवडणुकीमध्ये सुनित्रा काकींना निवडून देत असताना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून देऊ। लोक बारामतीची भावनिक आहेत आणि बारामतीकरांनी ठरवलेलं आहे, बाहेरून येऊन कुणी बोलून भाषणं करून सांगून काही प्रामाणिकपणे येत आहेत, काही प्रेमापोटी येत आहेत बाहेरून लोक आणि काही यायचं आणि पाठवण्याचं म्हणून त्या ठिकाणी येत आहेत। पण बारामतीकरांना कुणी सांगू शकत नाही, बारामतीकरच स्वतःचा निर्णय त्या ठिकाणी घेत असताना तो घेतलेला आहे। काही झालं, गावातून जे कुठलं मतदान होईल 98 ते 99% मतदान हे सुनित्रा काकींना त्या ठिकाणी होईल। सकाळी योगेंद्र पवार म्हणाले की जय पवार असतील, पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील, आम्ही भावंड आहे, लहानपणापासून एकत्र प्रचार करत आहोत आणि आता देखील आम्ही एकत्रित प्रचार करणार आहोत। आहे ना, आता जय स्वतःच्या परीने त्या ठिकाणी प्रचार करतोय, युगेंद्र सुद्धा लोकांना जाऊन प्रमुख लोकांना जाऊन त्या ठिकाणी तिथं भेटत आहे। पार्थला पार्टीचे काही विषय असल्यामुळे कदाचित तो त्याच्यामध्ये व्यस्त आहे, पण नियोजनामध्ये पार्थचं सुद्धा तिथं लक्ष आहे आणि आम्ही आमच्या परीने दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर आणि काकींना चांगलं मतदान त्या ठिकाणी मिळावं, परिवारातला एक व्यक्ती म्हणून बारामतीकर म्हणून मी या ठिकाणी आता प्रचार करतोय। दादांचा वहिनींचा प्रचार करायचा आम्हाला भावंडांना भाग्य मिळतंय, परंतु रोहितदादांचं दौरं आखलेलं आहेत, माझे देखील दौरे आखलेले आहेत, 21 पर्यंत हे दौरे आखलेले आहेत। परंतु प्रचारात जय पवार आणि तुमचं गाव शेजारी शेजारी प्रचाराची वेळ आली तर एकत्रित प्रचार करणार नाही। जर एखाद्या गावामध्ये मी तिथं पोहोचलो आणि जय तिथं असेल तर 100% तिथं आम्ही भेटू, कारण का शेवटी मी सुद्धा जेव्हा गावामध्ये जातोय तेव्हा पदाधिकारी दोन्ही पक्षाचे तिथे येत असतात, मतदार तर सगळ्यांचेच असतात, त्यामुळे असं इथं कुठंच काही विरोध आहे, वेगळं काय आहे असं नाहीये, सगळे एकत्रित मिळूनच प्रचार त्या ठिकाणी करतात। दादा, एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे 40 स्टार प्रचारक बारामतीत प्रचारासाठी नेमलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा देखील बैठक मेळावा झाला, त्यानंतर चंद्रकांत दादा यांचा देखील बैठक मेळावा झाला, परंतु कार्यकर्त्यांच्यातनं कुठंतरी भावना व्यक्त होत आहेत की 2029चा बारामतीचा आमदार आमचा असेल, कसं पाहताय? भाजपने किती काय केलं नाही तर कुठल्याही पक्षाने काय केलं तर शेवटी निर्णय बारामतीकर तिथं घेत असतात। या इलेक्शनमध्ये अजितदादांकडे बघून तुम्ही प्रामाणिकपणे प्रेमाने आदराने सुनित्रा काकींचा प्रचार करण्यासाठी येत असाल तर माझ्यासकट सगळ्यांचंच, म्हणजे मी सुद्धा दुसऱ्या पक्षाचा असलो तरी लोकांनी त्या ठिकाणी मला प्रचारासाठी स्वीकारलेलं आहे। इथं येऊन आपल्याला विनंती करावी लागते, पण तुम्ही इथं एखादा दुसरा उद्दिष्ट घेऊन जर एखादा पक्ष इथं येत असेल तर हे लोकांना आवडणार नाही। पण जे काही नेते भाजपचे सुद्धा इथे येत आहेत ते सुनित्रा काकींच्याच मतदानासाठी नाही तर मतदान व्हावं यासाठी तिथे येत आहेत। आता हे मोठे नेते आल्यानंतर नक्कीच ते परिपक्व असतात, त्या पद्धतीने बोलतात, लोकांना विनंती करतात, पण असेच जर कुणी इतर स्टार प्रचारक येऊन वेगळ्याच पद्धतीने बारामतीकरांना आदेश द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार असतील तर ते लोकांना आवडणार नाही। दादा म्हणतात ती कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, आमच्या नेत्यापैकी कोणी काय बोललं नाही, चंद्रकांत दादांनी वेगळं काय बोललेलं नाही, ते तिथं प्रचारासाठी आलेत। अजितदादांबरोबर चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या हेतून ते इथं आले असतील। पण शेवटी कसं असतं की राजकारण असं आहे की लांबून सुद्धा एखाद्या गोष्टीचा वास त्या ठिकाणी येत असतो, त्यामुळे आज सर्वजण भावनिक आहेत। प्रचारामध्ये जे कोणी येतील त्यांचं स्वागतच त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि सगळे जर येऊन काकींना चांगलं मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करत असतील तर ते स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे। पण इथं येऊन एखादी गोष्ट बारामतीकरांवर जर लादण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तर हे बारामतीकरांना सहसा तसं आवडत नाही। बारामतीकरांनी निर्णय घेतलेला आहे।
कनेरीच्या त्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळेस मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की दादांना मुख्यमंत्री झाले नाहीत, मात्र त्यांच्या रूपाने आता येणाऱ्या काळात वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की भाजपने मन मोठं दाखवून वहिनींना मुख्यमंत्री करावं. कसं पाहता येईल? तसं होत असेल तर स्वागतच केलं पाहिजे. संजय राऊत साहेब बोलतायत तसं जर भाजपकडनं कुठेतरी एखादा प्रस्ताव पुढे आला आणि त्यावेळेस जर पाठिंबा द्यायची वेळ आली तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. कारण दादा आज असते आणि दादांची पॉप्युलॅरिटी जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये ती वाढली होती. महाराष्ट्रामध्ये आज जर आपण बघितलं तर लोकनेता म्हणून कुणीही नाही. आम्ही सर्वजण अजितदादांकडे लोकनेता म्हणून बघत होतो. पवार साहेब हे लोकनेता आहेत, ते वडीलधारी आहेत, पण दुसऱ्या पिढीमध्ये आज लोकनेता कुठंच त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही. दादाच होते आणि दुर्दैवाने 28 जानेवारीला जो ऍक्सिडेंट झाला, नाही तर जे काय झालं त्यात दादा निघून गेले. आज या महाराष्ट्रामध्ये लोकनेता नाही. त्यामुळे दादांकडे आम्ही मुख्यमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी बघत होतो. आज दादा नसताना भाजपकडनं जर प्रस्ताव येत असेल सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनवायचं तर त्या गोष्टीचा स्वागतच त्या ठिकाणी केलं पाहिजे. बघू काय या बाबतीत होत आहे. रुपाली चाकणकर यांनी काल पोस्ट केलेली आहे. 28 दिवस झाले तरी माझ्या विरोधात कोणी पुरावे देऊ शकले नाही असं त्या पोस्टमध्ये उल्लेख केला. पुरावे लोकांकडे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त सरकारकडे सुद्धा पुरावे आहेत. पण सरकारकडनं जे काही व्हिडिओ बाहेर आणले जातात, सरकार आणते असं मी म्हणणार नाही, पण व्हिडिओ जे काही बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे व्हिडिओ जास्त येत आहेत. पण काही नेत्यांचे पूजा करतानाचे व्हिडिओ आहेत आणि बाकी इतरही काही व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ प्रायव्हेट असतील, व्यक्तिगत असतील ते बाहेर येऊ नये, पण तपास योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावा. त्यामुळे ते व्हिडिओ अजून कोणालाच नाही. आणि SIT मध्ये असणारे जे सर्व अधिकारी आतापर्यंत चांगलं काम केलं, पण मग निवडकच व्हिडिओ जर बाहेर येत असतील आणि नेत्यांचे व्हिडिओ स्वतःकडे ठेवले जात असतील, मग आपण असं समजायचं का की जे व्हिडिओ सरकारकडे आहेत त्या व्हिडिओचा वापर काही नेत्यांवर दबाव आणण्यासाठी केला जातो. आणि मग अशा जर काही गोष्टी असतील तर ते योग्य नाही. त्यामुळे कुणीतरी पोस्टच्या माध्यमातून काही बोललं तरी तपास तर होणारच आहे. आणि जे काही आम्हाला कळलेलं आहे बऱ्याच काही नेत्यांचे खराताबरोबर संबंध त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर आमच्या परिचयाचे काही लोक जे नाशिकमध्ये आहेत, काही द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, ती व्यक्ती खराताला जेव्हा भेटली होती 2 दिवस आधी, पवार परिवारावर प्रेम करणारी ती व्यक्ती आहे, शेतकरी आहे. ठीक आहे, खराताकडे पूजा काळी पूजा नाही पण नॉर्मल पूजा करण्यासाठी कदाचित जात असतील, आस्था असेल, पण त्या व्यक्तीने पवार परिवाराबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा खरातली त्या व्यक्तीला जे सांगितलं ते असं होतं की पवार परिवारामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये काहीतरी एखादी फार चुकीची घटना त्या ठिकाणी घडणार आहे. आता काळ्या जादूवर आमचा विश्वास नाही, पण जर खरात अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल आणि 2 दिवसातच दादांचा ऍक्सिडेंट होत असेल आणि त्यांच्या मठामध्ये बरेच काही मोठे नेते येऊन पूजा करत असतील, त्या पूजा मागचा हेतू काय होता? त्याच्याचबरोबर बारामतीमध्ये सुद्धा अजितदादांच्या घराबाहेर पूजा तिथं केली जात असेल, काटेवाडीच्या घराजवळ सुद्धा एका बकरीला मारून तिथे टांगलंय असं आम्हाला तिथं कळालेलं आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा पूजा जर झाली असेल तर या सर्व गोष्टीचा हेतू, त्यामागचा हेतू काय होता आणि त्या हेतूचा आणि दादांच्या ऍक्सिडेंटचा काय संबंध आहे का, हे खऱ्या अर्थाने शोधण्याची जरूरत आहे. 2 नेत्यांच्या फोटोवरती फुल्या देखील मारलेली चर्चा मोठ्या प्रमाणात मागे का, त्या संदर्भात काय माहिती? अजितदादांच्या फोटोवर तर फुली होतीच आणि काही प्रमाणात पवार साहेबांचा सुद्धा फोटो तिथं होता आणि अजून एका नेत्याचा, ते जो सत्तेत असणाऱ्या नेत्याचा फोटो त्याच्यामध्ये होता असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. त्यामुळे कुठं ना कुठंतरी फार चुकीच्या पद्धतीने नाही तर चुकीचा हेतू मनामध्ये ठेवून या पूजा सगळ्या झालेल्या आहेत. आणि खरात त्याच्याचबरोबर खरातच्या अकाउंटमध्ये 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये जानेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा आला होता, उलाढाल झाली होती आणि खरात देश सोडून सुद्धा जाण्याचा विचार त्या ठिकाणी होता. आता हे दमानिया ताई ज्या आहेत त्या सातत्याने त्या ठिकाणी बोलत आहेत. माझं एवढंच सरकारला म्हणणं आहे की ते जे पुरावे देतात, एक तर CDR प्रायव्हेट व्यक्तीकडे जाणं हे योग्य नाही, पण त्यांच्याकडे एवढे जर पुरावे असतील तर मुख्यमंत्री साहेबांनी त्या पुराव्याला गृहीत धरून ज्या लोकांची नावं घेतात त्यांच्यावर कारवाई करून टाका. आणि जर दमानियाताई खोटं बोलतायत, त्यांच्याकडे पुरावे चुकीचे आहेत, तर दमानियाताईंवर कारवाई करा. पण होतंय काय की मीडियामध्ये ही चर्चा होतीये, पण सरकारकडनं त्या पुराव्याला हाताशी धरून कुठंच कारवाई त्या ठिकाणी होत नाही. आणि जे पुरावे देतात ते खोटे देतात, त्यांच्यावर तरी कारवाई करा. पण असं कुठंच काय होत नाही.
तर खरं काय चाललंय, फक्त त्या खराताला धरून काही नेत्यांची नावं खराब करायची, कुठं काही अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल काही संबंध असेल तर तो तरी पुढे आणा, पण कुठंच काय होताना त्या ठिकाणी दुर्दैवाने दिसत नाही. दादा, विलिनीकरणाची चर्चा आता पुन्हा होण्यास सुरू झालेली आहे, काय सांगाल या संदर्भात? नाही, चर्चा कुठंच सुरू झाली. एक तुम्ही समजून घ्या, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो नाही. मी इथं आलोय काकींचा प्रचार करायला. काकींचा प्रचार करत असताना का मी करतोय तर दादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम, त्या हेतूतून त्या ठिकाणी आलो. बारामतीकरांनी निर्णय घेतलेला आहे. काही झालं तरी काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून अजितदादांना श्रद्धांजली देण्याच्या या विचाराने त्या ठिकाणी खूप जबरदस्त मतदान होणार आहे. या भारतातले सगळे रेकॉर्ड लीडचे, आमदाराचे त्या ठिकाणी मोडले जाणार आहे. पण तो बारामतीकरांचा निर्णय आहे. आम्ही सुद्धा बारामतीकर आहोत. त्यामुळे कुठंच याला वेगळं काही राजकारण आहे, या त्या पलीकडे घेऊन जाण्याचं काही कारण नाही असं मला तरी वाटतं. विलिनीकरणाची खरं तर चर्चा झाली होती. तुम्ही देखील सांगितलं की जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत आम्ही एकत्र लढलो होतो आणि विलिनीकरण निश्चितच झालं. ते दादांची इच्छा होती ना, दादांची इच्छा होती पवार साहेबांबरोबर भावनिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जावं. आता दादा नसल्यामुळे, दादांची इच्छा असल्यामुळे आणि दादाच आज नसतील तर मग विलिनीकरणाचा विषय त्या ठिकाणी येत नाही. इथं बारामतीमध्ये येऊन प्रचार करण्याचं कारण एवढंच, भावनिक, कौटुंबिक आणि एक मोठा नेता जो महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री होऊ शकला असता, तो नेता या ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर ते माझे काका असल्यामुळे, माझा नेता असल्यामुळे त्यांच्याप्रती असणारा आदर म्हणून मी इथं काकींच्या प्रचारासाठी आलेलो आहे. लोकांना विनंती करू, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता, बारामतीकरांवर तुम्ही काही लादू शकत नाही. बारामतीकर हे निर्णय जेव्हा घेतात ते प्रामाणिकपणे मनापासून त्या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की या देशातले सगळे रेकॉर्ड लीडचे सुनित्रा काकींना चांगल्या बहुमताने निवडून देऊन हे तोडायचे, हे मात्र बारामतीकरांनी ठरवलेलं आहे. नक्कीच हे आमदार रोहितदादा पवार होते आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत देशभरातील सर्वाधिक रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांच्या नावावर होईल आणि सर्वाधिक जे लीड आहे, सर्वाधिक मतदैक्य आहे, हे बारामतीकर नक्कीच या निवडणुकीत देतील अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.